आपण सुरुवात करूयात। भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर वरळी इथल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आणि यावेळी त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे यांनी त्यांचं औक्षण केलं। यावेळी प्रज्ञा मुंडे यांना आपल्या अश्रूंना थांबवता आलं नाही, त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली। पंकजा मुंडे या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिल्यानंतर त्या निवडून देखील आल्या। आपली लेख पुन्हा एकदा आमदार झाल्यानंतर प्रज्ञा मुंडेंना अश्रू अनावर झाले। आज तू 1 किलो पेढे खाल्ले हो खा चल ये पेढे दे रे या हाय शिल्पाताई अभिनंदन पेढे दे पेढे दे सगळा फुला ते तर कधीपासून वाट बघायची जास्त वाटते बापरे आज येऊ का बाहेर उठा तू खाली गेली अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। हा विजय जो होता तो मोठ्या कालावधीनंतर खरं तर मुंडे कुटुंबियांमध्ये बघायला मिळाला, त्यामुळेच तर अर्थात या कुटुंबियांच्या सदस्यांना अश्रूंना थांबवता आलं नाही असं देखील तुषार आपण म्हणू शकतो। नक्कीच विशाल, आपण जर पाहिलं असेल तर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यासोबत झाला होता। त्यानंतर विधान परिषद निवडणूक असेल किंवा राज्यसभा निवडणूक असेल, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळेल अशी चर्चा रंगत होती, मात्र प्रत्यक्षामध्ये त्यांना उमेदवारी मिळत नव्हती। त्यानंतर 2024च्या या ठिकाणी लोकसभा निवडणुकी झाली आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांचा पराभव काही मोजक्या मतांनी झाला आणि हे पराभवाचं शैल्य त्यांच्या मनामध्ये होतं, भाजपाच्या मनामध्ये देखील होतं। अखेर भाजपाने त्यांना पुन्हा राजकारणामध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी देत त्यांचा विजय हा चांगल्या मताने मिळवत त्यांना या ठिकाणी पुन्हा त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं आणि हे राजकीय पुनर्वसन त्यांचं जवळपास 5 वर्षांनी झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये आपल्याला आनंदाचं वातावरण होतं। बीडमध्ये परळीमध्ये आनंदाचं वातावरण होतं, कारण की पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणं हे पक्षासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील तितकंच महत्वाचं होतं। कारण की ज्या प्रकारे पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता, तो पराभव हा ना पदाधिकाऱ्यांना पचवता आला ना पक्षाला पचवता आला। यामुळेच आपल्याला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आत्महत्याचं सत्र आपल्याला याच परळी लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं आणि अखेर काल त्यांचा विजय झाल्यानंतर पंकजा मुंडे जेव्हा त्यांच्या घरी पोहोचल्या तेव्हा औक्षण करताना पंकजा मुंडेंच्या मातोश्रींना खरं तर अश्रू अनावर झाले। अर्थात हा दीर्घकाळाने मिळालेला विजय होता, कारण यापूर्वी गोपीनाथ मुंडे असताना म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असताना खरं तर नेहमीच मुंडे कुटुंबियांनी विजय बघितलेला आहे, पराभव कधी त्यांनी बघितला नाही। पण हा मिळालेला विजय अर्थात सगळ्या